फ्रेंड्स, वेलकम बॅक टू MS आरीवर्क क्लासेस। तर आज इथे आपण खास गणपती आपल्या घरी सर्वांच्या आलेले आहेत, तर त्याच्या निमित्त हे आपण आरीवर्कमध्ये घेतलेला टॉपिक आहे, जे की तुम्ही बॅक नेकला असेल किंवा स्लीव्जवरती हे वर्क करू शकता किंवा तुमच्या मुलाच्या कुर्त्यावरती वगैरे किंवा बॅक साईडला शर्टच्या असं देखील ठिकाणी हे करता येतं। तर याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ड्रॉइंग करून घेतली आहे आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर याच्यामध्ये आज आपल्या गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे, तर त्यासाठीचाच हा आपलं वर्क आहे। तर यामध्ये अगोदर ड्रॉइंग करून घेतलं जात आहे, ज्याच्यामध्ये की फक्त गणपतीची मूर्ती होते, ज्याच्यामध्ये की शॉर्टमध्ये आहे, जे तुम्ही कुर्तीवरती करू शकता। याच्यामध्ये जर तुम्हाला मोठ्या साईजमध्ये जर प्रिंट हवी असेल तर ती देखील घेऊ शकता। ही छोटी प्रिंट असल्यामुळे आपण मोबाईलवरून घेतलेली आहे। तर इथे सगळ्यात अगोदर ड्रॉइंग कंप्लीट होत आहे। ड्रॉइंग कंप्लीट झाल्याच्या नंतर यामध्ये तुम्ही कट बीट्स, शुगर बीट्स असे वेगवेगळे बीट्स स्टिचिंग घेऊ शकता। तर इथे शुगर बीट्स यूज केलेले आहेत। तर शुगर बीट्स स्टिच करण्यासाठी सगळ्यात अगोदर तर 2-2 बीट्स स्टिच करायचे आहेत। स्टार्टिंग तुम्ही वरच्या बाजूने केली तरी चालते, बट इथे आपण प्रॉपर स्टेप बाय स्टेप घेत आहोत। तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आउटलाईन करून घ्यायची आहे शुगर बीट्समध्ये, आणि हे खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी बजेटमध्ये, म्हणजे साधारण तुम्ही 1-2 तासामध्ये करू शकता। एवढ्या अर्जंटमध्ये जर ब्लाऊज असेल किंवा तुमचा कुर्ता वगैरे असेल त्याच्यावर देखील ही डिझाईन खूप छान दिसते। आणि याच्याच बरोबर याच्यामध्ये कलर बीट्सचं देखील कॉम्बिनेशन करता येतं। सो आपण इथे फक्त प्लेन डिझाईनमध्ये पाहणार आहोत। तर कट बीट्स न घेता शुगर बीट्सची लाईन पुढे कव्हर अप करायच्या आहेत।
फ्रेंड्स, इथे आता आपली खालची जी बॉडी होती त्या बॉडीला आउटलाइनिंग करून झाली आहे. त्याचबरोबर जो गणपती बाप्पांचा मुकुट आहे त्या मुकुटला देखील शुगर बीड्समध्येच वर्क करायचं आहे. तर कंटिन्यू 2-2 बीड्स घ्यायचे. तर 2-2 बीड्स घेतल्याच्या नंतर वरती जो मुकुट आहे तो देखील कंप्लीट होत आला आहे. याच्यामध्ये तुम्ही फॅब्रिक पेंटिंग करू शकता किंवा अजून आतमध्ये बीड्सचं वर्क करायचं असेल तर ते देखील करता येतं. पण इथं आपण खूप जास्त सिंपल घेतलेलं आहे. तसेच आता याच्यामध्ये आईज वगैरे देखील जे बाप्पांचे आईज आहेत ते देखील कवर करायचे आहेत या शुगर बीड्समध्येच. इथे आयब्रोजसाठी देखील शुगर बीड्सच यूज केले आहेत आणि देवबाप्पाच्या डोळ्यांसाठी देखील शुगर बीड्सच यूज केला जात आहे. आता हा पूर्ण वर्क जो आहे तो कंप्लीट होत आला आहे. चला तर मग इथे आपलं आता बाप्पांचं वर्क कंप्लीट झालं आहे. गणपती बाप्पांचं वर्क हे तुम्हाला कसं वाटलं हे देखील नक्की कमेंट करून सांगा. आणि हे खूप शॉर्ट आणि कमी वेळात होणारं वर्क आहे. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा. बाय.